इचलकरंजीच्या व्यावसायिकाची स्कूटर जळाली. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जळीत गुन्ह्याची नोंद. शॉर्ट सर्किटमुळे चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक भीषण आग लागून स्कूटर संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील घोसरवाड गावच्या हद्दीत घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे 80,000 रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील कापड मार्केट परिसरातील रहिवासी आणि थ्रेडिंग व्यावसायिक हेमंत कुमार भंवरलाल लोया वय 40 राहणार 412 कापड मार्केट इचलकरंजी तालुका हातकणंगले हे रविवारी 12 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आपली TVS कंपनीची iQube इलेक्ट्रिक स्कूटरनं क्रमांक MS09 GB 8530 घोसरवाड ते सदलगा रोडवरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते घोसरवाड गावच्या हद्दीतील शेती गट नंबर 654 जवळ आले असता त्यांना चालत्या स्कूटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं. काही समजण्याच्या आतच स्कूटरमधून धूर निघून भीषण आग लागली. आग इतकी वेगानं पसरली की पाहता पाहता संपूर्ण स्कूटर आगीत जळून खाक झाली. या घटनेनंतर वाहन चालक हेमंत कुमार लोया यांनी तात्काळ कुरुंदवाड पोलीस ठाण्यात यावत रविवारी घटनेची रीतसर वर्दी दिली. त्यांच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 2394 साळुंखे करत आहेत. मराठी एस न्यूजसाठी तत्वाडहून जहांगीर रणमली.